पवार गटाचा एक मोठा नेता लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे। भाजपच्या दिल्लीतील बैठकीमध्ये पवार गटाच्या नेत्याची चर्चा झाल्याचं कळत आहे। तर त्या बड्या नेत्याला भाजपमध्ये आणण्यासाठी हालचालींना वेग आल्याची सुद्धा माहिती आहे। पश्चिम महाराष्ट्रातील हा पवार गटाचा नेता भाजपच्या वाटेवर असल्याचं कळत आहे। माहितीमध्ये त्या नेत्याला महत्त्वाचं खातं मिळणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर पवार गटाचा तो बडा नेता कोण असा सवाल आता उपस्थित होतोय। कांग्रेस को तो झटका नहीं लगेगा क्योंकि वो अध्यक्ष है, लेकिन पवार साहब का जो गुट है उसको लग सकता है। लेकिन हम क्यों बोले कि जयंत पाटिल साहब यहाँ जाने हुआ, वो एक रिस्पेक्टेड लीडर है, उनको जहाँ जाना चाहते हैं वहाँ वो जा सकते हैं। जयंत पाटिल जी यांच्यासोबत माझा कुठलाही चर्चा नाही। त्यांनी कुठेही पक्षाच्या येण्याकरता ना कोणाशी संपर्क केला आहे ना माझ्याशी बोलले आहे। मला वाटतं काही कपोलकल्पित बातम्या असतील असं मला वाटतं, पण तरी मोदीजींना साथ देण्याकरता मोदीजींनी जो गॅरंटी दिली आहे देशाला, मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता कोणी भाजपमध्ये येत असेल तर आमचा दुपट्टा तयार आहे। आम्ही कुणालाही भाजपमध्ये घ्यायला तयार आहे। आमच्याकडे स्पेस आहे, आम्ही कुणालाही नाही म्हणणार नाही। तर आपण बघितलेलं आहे आमच्याकडे स्पेस आहे, आम्ही कुणालाही नाही म्हणणार नाही असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात। पण त्याचबरोबर त्यांनी बातमीला दुजोरा दिलेला नाहीये आणि त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर शरद पवार गटातील एक मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यासाठी भाजपकडून सुद्धा पुरेपूर प्रयत्न केले जात असल्याचं कळत आहे। दिल्लीमध्ये याविषयी चर्चा झाल्याची ही माहिती समोर येते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील हा नेता जर महायुतीमध्ये सामील झाला, भाजपमध्ये सामील झाला तर त्या नेत्याला मोठं पद दिलं जाईल, मोठं खातं मिळेल अशी ही चर्चा समोर आलेली आहे। त्यामुळे आता हा नेता नेमका कोण असा सवाल उपस्थित होतो। तर यावर सुप्रिया सुळेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे, त्या काय म्हणतायत बघूया। उन्हाळा वाढत चाललाय आणि त्याच्यामुळे आईस म्हणजे बर्फ हा सगळ्यांना आता जास्त लागणार आहे। आईस म्हणजे तुम्ही कृपा करून चुकीचा अर्थ काढू नका, कारण का आजकाल आईस म्हणलं की लोकांना राज्यात आणि देशात वाटतं आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी। त्याच्यामुळे आता जे तुम्ही बघताय परिस्थिती, म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी आणि कानांनी ऐकलेलं आहे की 8 दिवसापूर्वी एक व्हाईट पेपर केंद्र सरकारने यूपीएच्या सरकारच्या विरोधात पार्लमेंटमध्ये संसदेत टेबल केला। तो टेबल कोणी केला? या देशाच्या अर्थमंत्री माननीय निर्मलाजींनी त्याच्यात खूप गंभीर आरोप हे अनेक लोकांवर केले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।